नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्वाच्या, दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या प्रमुख बातमीकडे म्हणजेच ब्रेकिंग न्यूज कडे वळणार आहोत. मित्रांनो, आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज बातमी आहे. 6 डिसेंबरची मोठी खुशखबर. उच्च न्यायालयाचा मोठा आदेश. कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. आले नवीन अपडेट समोर. जाणून घ्या माहिती सविस्तर. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या संदर्भात महत्वपूर्ण आनंदाची बातमी. तर कर्मचाऱ्यांना न्यायालयाने दिला मोठा दिलासा. उच्च न्यायालयाने कोणता दिलासा दिला आहे, तर कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा का आहे? उच्च न्यायालयाच्या आदेशामध्ये कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे? उपरोक्त प्रश्नांची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण. 60 वर्षावरील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. उच्च न्यायालयाने दिला मोठा दिलासा वजा आदेश. उच्च न्यायालयाने देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आता 60 वर्ष पूर्ण झाल्यावर अनिवार्य सेवानिवृत्तीची अट हटली आहे, ज्यामुळे अनुभवी, निरोगी आणि कार्यक्षम कर्मचारी आता वयाच्या 65 वर्षापर्यंत आपली नोकरी सुरू ठेवू शकतील. आणि हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला मोठा आधार देतो, तसेच सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची स्थिरता सुधारेल आणि देशाच्या वित्तीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. या बदलाचा कर्मचाऱ्यावर तसेच सरकारच्या सर्व व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय मानला जातो. उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय पाहूया. उच्च न्यायालयाने आता त्वरित निकाल तत्काळ लागू केला आहे, ज्याचा थेट परिणाम अनेक सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार आहेत. यामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या वर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता अतिरिक्त 5 वर्षाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. आणि या निर्णयामुळे सुमारे 1.5 कोटी कर्मचाऱ्यांना लाभ होईल. सेवा वाढवलेल्या काळात त्यांचे वेतन, भत्ते व सर्व अन्य सुविधा यामध्ये कोणताही बदल होणार नाहीत. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीचा पूर्ण फायदा मिळेल. तसेच निवृत्तीच्या वेळी सुरक्षितता कायम राहिल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. वयावर आधारित निष्कासन योग्य नाहीत. म्हणजेच कालांतराने अनेक लोकांची जीवनशैली, आरोग्यात आणि सरकारी आयुर्मानात मोठी सुधारणा झाली आहे. आजच्या 60 वर्षाच्या व्यक्ती पूर्वीच्या तुलनेत अधिक निरोगी, सक्रिय आणि कार्यक्षम आहे. आधुनिक काळात वयामुळेच एखाद्याला कामावून काढणे योग्य नाही, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की अनुभवी कर्मचाऱ्यांचे योगदान दुर्लक्षित करून त्यांना सक्तीने सेवा बंद करणे हे देशाच्या हितासाठी हितकारक नाही. अनेकांमध्ये काम करण्याची क्षमता आणि मानसिक ताजगी आजही टिकलेली आहे. त्यामुळे वयावर आधारित निष्कासन न्याय्य ठरत नाही. समाज आणि विविध संघटनेच्या दृष्टीने अनुभव आणि कौशल्य जपणे अधिक फायदेशीर ठरेल. प्रशासनाला सातत्य आणि आर्थिक लाभ मिळेल. सरकारी विभागामध्ये अनुभवी अधिकाऱ्याची कमतरता नेहमीच जाणवली आहे. निवृत्तीचे वय वाढवण्याचा निर्णय प्रशासनाच्या कामकाजाला सातत्य आणि स्थैर्य देईल. यामुळे धोरणे आणि योजना अधिक प्रभावीपणे राबवता येईल. नवीन कर्मचाऱ्यांना अनुभवी अधिकाऱ्याकडून
प्रशिक्षण मिळण्याची संधी प्राप्त होईल आणि सरकारची एकूण कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे मोठे योगदान आहे. आर्थिक दृष्टीने हा निर्णय फायदेशीर ठरेल, कारण निवृत्ती वेतनाचा तात्पुरता खर्च 5 वर्षासाठी कमी होईल आणि कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत राहील. तसेच अंतिम वेतन जास्त असल्यामुळे निवृत्तीच्या वेळी वेतन वाढेल. कर्मचाऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया. सेवानिवृत्तीमुळे आर्थिक दृष्ट्या मजबूत होण्याबाबत जीवनात स्थिरता वाढवण्यात येईल. यामुळे व्यक्तीला आपल्या मुलांचे शिक्षण आणि विवाह यासारख्या मोठ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास मदत होईल. मानसिक शांती आणि सुरक्षिततेची भावना देखील वाढेल. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढलेल्या नवीन भरतीच्या प्रक्रियेचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सरकारने नियमित भरती सुरू ठेवण्याचे आणि नवीन पदे निर्माण करण्याचे तसेच प्रकल्पावर आधारित नियुक्त्या करण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे तरुणांसाठी रोजगारीच्या संधीवर परिणाम होणार नाही. सेवा अटी आणि सेवा नियम. सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याच्या बाबतीत सरकारला विविध नियमांमध्ये सुधारणा आता करावी लागणार आहे. यामध्ये पदोन्नती धोरण, वेतनमान, रजा नियम, सेवा अटी आणि वैद्यकीय सुविधांचा समावेश असेल. आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवणे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील बदलानुसार त्यांचे कार्य आणि जीवन अधिक लांबवणे. त्यामुळे त्यांना प्रमोशन आधी वेतन श्रेण्या पाहाव्या लागतील आणि तसेच रजा आणि वैद्यकीय सुविधा या बाबतीतही नवीन नियम लागू करण्यात येईल आणि आवश्यक होईल. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या नियमामध्ये आवश्यक ते बदल करणे अनिवार्य आहे, जेणेकरून सर्व स्तरावर धोरण समान राबवता येईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.